स्टार्ट आहे. अरे इकडे बघून बोल ना. हाय गायज, कसे आहात सगळे? तर मग आज आपण चाललो आहे आपल्या चिपळूणमध्ये प्रसिद्ध असणारा सवतसडा. त्या सवतसड्यामध्ये आपण सगळे आपले मित्र जाणार आहेत. चला तर मग. चला तिथे आम्ही पण आहे. मोबाईल बिपला रे बिपला. व्हिडिओ पॉज करत नाही. अरे हे आहेत आपले चिपळूणचे खड्डे. आणि आज खूप जोरदार पाऊस आहे. सकाळपासून पाहिलं तर आज खूप पाऊस पडला आहे. सवतसड्याला कितपत पाणी आहे आपण त्याचा आढावा घेऊच. सध्या आपण घेऊया कडबसातल्या रस्त्यांचे आढावे. रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रस्ते आहेत तेच कळत नाही. आणि सध्या मी ट्रिपल सीट आहे ह्याला मध्ये बसवलं कारण ह्यानी रेनकोट घातलेला नाही आहे. मान्य श्री ऋतिक सकपाळ. आणि इकडे पुढे त्याच्यात पाऊस असल्यामुळे जास्त कोण लोक घराच्या बाहेर पडले. पाणी वाढलं ना रे ऋषी. समोर आपल्या दिसत आहे चक्री वर्कर रे. मस्त वाटतं. दिसला. हे आपल्या चिपळूणमधलं एक लोकप्रिय असं एक अशी जागा आहे. तिथे खूप पर्यटन म्हणून एक प्रसिद्ध आहे. हां, पर्यटनासाठी हे खूप प्रसिद्ध आहे. आणि ते खरंच खूप दुरून कॉलेजची मुलं असतील ते भेट देतात. तुम्ही पण एकदा या, भेट द्या. आम्ही दाखवणारच आहे तुम्हाला. जर पावसाळा आला आणि सवतसड्याला आलं नाही तर काय अर्थ आहे? सवतसडा आणि इथला मका कोण खाल्ल्याशिवाय जातच नाही. आम्हाला मका घेतलेला बघूया. बहुतेक तुला काय मक्याचं नाव काढून काय तोंडाला पाण्यात सुटलं काय? हा बरोबर. तुम्ही जरा गाडीवर लक्ष द्या. काय झालं? पोलीस आहे. तिकडे जायला गाडी आणि परशुराम घाटाची सुरुवात इथून होते आणि त्याच्या बरोबर पायथ्याजवळ आहे ते म्हणजे आपला सवतसडा. इकडे आपण बघू शकतो परशुरामला जायला रस्ता इकडून आहे. आणि हा आपला सवतसडा. इकडेच आपण जाणार आहे आता. हे सगळेजण आपल्यासोबत आलेले आहेत. ब्लॉगर सूरज सकपाळ, जितेंद्र सकपाळ, ऋतिक सकपाळ आणि ते मागे असलेले प्रतीक सकपाळ आणि त्यांच्यावरून मी शुभम सकपाळ. घरातलेले प्रतीक सकपाळ. वॉचकट आणि तिथे म्हणजे काढूया काय कोट इथंच काढून ठेवाय ना डिक्कीत. कशाला? वातावरण आपण बघू शकतो. आणि आपण पाहत आहे तो म्हणजे सवतसडा. चला तर मग. फॉलो मी. पाणी वाढणार नाही ना व्हिडिओ.
हे सूरज हे सूरज इकडे ना. हे सगळेजण आपल्यासोबत आलेले आहेत. ब्लॉगर सूरज सकपाळ, जितेंद्र सकपाळ, प्रतीक सकपाळ आणि ते मागे असलेले प्रतीक सकपाळ आणि त्यांच्यावरून मी शुभम सकपाळ. घरातलेले प्रतीक सकपाळ. पॉस्टर आणि तिथून मला काढूया काय कोट इथंच काढून ठेवाय ना डिक्कीत. कशाला वातावरण आपण बघू शकतो. आणि आपण पाहत आहे तो म्हणजे सवत सडा. चला तर मग फॉलो मी. अचानक पाणी वाढणार नाही ना व्हिडिओ. हे सूरज हे सूरज इकडे ना. आणि आपण आलो आहे तो सवत सडा. पाणी बघा. आपण तिथे वरती जाऊन पाहणार आहोत. पुढे जाऊ आरामात. अरे सावकाश. आणि बघत आहे आपण आता जात आहे सवत सड्याच्या नजदीकच पोचलेलं आहे आपण. आणि आपल्या समोर आहे सवत सडा. अरे काय झालं. चला चला पुढे चला. खूप लोक आलेले आहेत. स्पेशली जी कॉलेजची मुलं आहेत ती ह्या सीझनला इथे आवर्जून येतात. आमचं पण आता येण्याचा काही प्लॅन वगैरे नव्हता. अचानक बाहेर झालं. अरे यार खूप 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 आपली माझी. मी जवळपास इथे 9 वर्षांनी मी आज येतो इथे. 2013ला मी ते आलो होतो. नाही 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 इकडे जाऊच नाही शकत आम्ही. मी जेव्हा आलो होतो ना तर त्यावेळेला तो जो म्हणजे ते पाणी खाली पडतं आहे ना तिथे आम्ही उभे होतो ॲक्च्युली. इथे इथे नाही नाही पुढे नाही जाऊ शकत. पुढे नाही जाऊ शकत. पुढे नाही जाऊ शकत. तिथे आपण आलो पण या पाण्याचं खूप प्रेशर आहे. आपल्याला मोबाईल पण खूप धरते. सरळ येते ते आपल्या अंगावरती येते. खूप रेज आहे का म्हणजे पूर्ण असं पाण्याचा वेग इतका या पावसाचा त्या कड्यावरून डायरेक्ट पाणी खाली लोटलं जातं. खूप आहे खूप आहे खूप आहे. हवेमुळे पूर्ण अंगावरती पाणी येतं. त्यामुळे ते मोबाईल पण नाही पकडता येतो.
चला परतीच्या वाटेला परत. खूप पाणी होतं, त्या प्रेशरमुळे आपल्याला फोटो काढता आले नाही, म्हणून आपण इथे फोटो काढायचे आहेत आपल्याला. पाऊस खूप आहे त्याच्यामुळे खरंच वरती खूप प्रेशर आहे पाणी. तुमचा आवाज पण जरा कमी झालाय पाण्यामुळे. रिव्ह्यू मी आटा गेला झोप पाहिजे अशी आपण नाही. खरं खरं घरात चहावर स्टार्ट. हाय फ्रेंड्स. आणि वरती खूप नद्याचा जो पाणी होता त्याचा जो प्रेशर होता खूप होता, त्यामुळे आपल्याला फोटो काढता आले नाहीत. आणि आम्ही आता निघालो आहे घरी. तर मग सवतकडा आपल्यासोबत आपले मित्र होते, आपले भाव होते. मग आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. काय बाय 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 बाय. आता दाखवू काय रे बायका पण दिसतात ना रे. हा बघा, हा वरती चालत होता. रस्त्यावरती काढायला बंद करू काय रे? कुणाला मका पाहिजे तर खा, आम्ही तर खाणार नाही, कारण मका इकडचा बकवास असतो. स्टार्ट.